नमस्कार. नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स कोल्हापूर मराठी विभाग बे भाग 3च्या सर्व विद्यार्थ्यांचं मनःपूर्वक स्वागत. मी डॉक्टर अरुण शिंदे, सहयोगी प्राध्यापक व मराठी विभाग प्रमुख. आपण बे भाग 3च्या सत्र 6 मधील अभ्यासपत्रिका क्रमांक 12 साहित्य विचार या अभ्यासपत्रिकेचा अभ्यास करीत आहोत. या अभ्यासपत्रिकेमध्ये आपल्याला शब्दशक्ती या नावाचं एक प्रकरण अभ्यासाला आहे किंवा पहिला विभाग शब्दशक्ती हा आहे. आपण प्रारंभी शब्दशक्ती म्हणजे काय, शब्दशक्तीचं स्वरूप, शब्दशक्तीचे प्रकार आणि त्यांची उदाहरणे अशा क्रमाने अभ्यास करणार आहोत. शब्दशक्ती म्हणजे काय हा घटक आपण प्रारंभी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. शब्दशक्ती म्हणजे शब्दांच्या अंगी व्यर्थ अर्थ व्यक्त करण्याच्या ज्या क्षमता असतात त्याला शब्दशक्ती असं म्हणतात. शब्द हे काव्याचं आणि भाषेचेही माध्यम असतात. शब्दार्थ म्हणजे काव्याचं शरीर असा विचार भारतीय साहित्यशास्त्रामध्ये मांडलेला आहे. या शब्दार्थांच्या माध्यमातून रसध्वनींचा उत्कर्ष होत असतो. म्हणून शब्दांना अर्थ कसं प्राप्त होतात, त्यांच्यामध्ये अर्थ वाहनाची शक्ती कशा प्रकारची असते, व्यवहारात आणि काव्यात वापरल्या जाणाऱ्या शब्दार्थांच्या मध्ये नेमका कोणता फरक असतो, अशा स्वरूपाचा विचार, खोलवर आणि सूक्ष्म पातळीवरला विचार भारतीय साहित्यशास्त्रज्ञांनी केलेला आहे आणि त्यालाच शब्दशक्ती किंवा अर्थविचार असं नाव दिलेलं आहे. शास्त्र, तत्त्वज्ञान, इतिहास इत्यादी वाङ्मय प्रकाराहून काव्य कोणत्या बाबतीत वेगळे आहे असं सांगताना भट्ट नायकाने काव्येतर वाङ्मयाला शब्दप्रधान वाङ्मय असा शब्द योजिला आहे. शास्त्रामध्ये शब्दाला प्राधान्य असतं. इतिहास, आख्यान इत्यादी वाङ्मय प्रकारात अर्थाला महत्त्व असतं. काव्यामध्ये मात्र शब्द आणि अर्थ या दोन्हाही गौणत्व असून कवी व्यापाराला महत्त्व असतं. भट्ट नायकाने शब्द आणि शब्दाचा वाच्यार्थ यांचे काव्यातील गौणत्व मान्य करूनही व्यंजना व्यापाराला स्वतंत्र मान्यता दिलेली नव्हती. काव्य व्यापार म्हणजे व्यंजना व्यापारच. अर्थात कवी व्यापारामध्ये वक्रोक्ती, अलंकार, रीती या घटकांचाही समावेश होतोच. कवीच्या प्रतिभेचे अतिरमणीय असे स्वरूप त्याच्या व्यंजना व्यापारातून व्यक्त होत असते. म्हणून काव्यामध्ये व्यंगार्थाला आत्मपद देऊन आनंदवर्धनाने आपला ध्वनी सिद्धांत प्रस्थापित केला. मम्मटानेही शास्त्रीय इतिहासापासून काव्याचे वेगळेपण दाखवण्याकरता याच पद्धतीने वाङ्मयाचे वर्गीकरण केले. वेदादी शास्त्रे शब्दप्रधान असतात, इतिहास पुराणामध्ये तात्पर्यार्थ प्रधान असतो, तर काव्य या दोहोंही विलक्षण असते. काव्यात शब्द आणि अर्थ यांना गौणत्व प्राप्त होते. कवी व्यापाराचे अंतिम उद्दिष्ट जो रस, त्याची अंगे म्हणून येथे शब्दार्थ वावरतात. शब्दार्थांच्या ठिकाणी रसनिष्पत्तीचे सामर्थ्य व्यंजन व्यापारानेच येते. या दृष्टीने काव्यामध्ये शब्दांच्या व्यंजन व्यापारालाच महत्त्व प्राप्त होते. तत्त्वज्ञानादी शास्त्रामध्ये शब्दांच्या सांकेतिक अशा निश्चित अर्थाला प्राधान्य असते. हा सांकेतिक निश्चित अर्थ म्हणजे वाच्यार्थ होय. परंतु काव्यातील शब्दांना कवी व्यापारामुळे वाच्यार्थाहून वेगळाच अर्थ प्राप्त होत असतो. काव्य सौंदर्य या कवी व्यापार निर्मित अर्थावर अधिष्ठित झालेले असते. हाच ध्वन्यार्थ होय. शास्त्रज्ञांनी शब्दांच्या विविध 3 शक्ती मांडलेल्या आहेत. या शक्तीमुळेच शब्दांना अर्थ प्राप्त होतो. काव्याच्या ठिकाणी ज्या शब्दशक्तीमुळे सौंदर्य निर्माण होते त्या शब्दशक्तींचा शोध हा काव्यशास्त्रातील एक महत्त्वाचा विषय मानला गेला आहे. त्यासाठीच अलंकारशास्त्रामध्ये शब्दांच्या विविध शक्ती आणि त्यांच्यामुळे शब्दांना प्राप्त होणारे अर्थ
यांचा विचार करावा लागतो. शब्दांच्या प्रमुख 3 शक्ती मानल्या गेलेल्या आहेत. पहिली अभिधा, दुसरी लक्षणा आणि तिसरी व्यंजना. आपण या तिन्ही शब्दशक्तींचे स्वरूप थोडक्यात पाहूया. शब्द म्हणजे पदार्थाचं प्रतीक. वृक्ष हा शब्द वृक्ष या पदार्थाचं प्रतीक आहे. हा शब्द उच्चारताच विशिष्ट आकृतीची वस्तू आपल्या मनःचक्षुपुढे येते. शब्दाच्या ठिकाणी ही जी शक्ती आहे तिला अभिधा असे म्हणतात आणि या शक्तीमुळे शब्दांना जो अर्थ प्राप्त होतो तो वाच्यार्थ होय. पण कित्येक वेळा वाक्यार्थ समजून घेण्यासाठी हा वाच्यार्थ अपुरा पडतो आणि कित्येक वेळा त्याचा उपयोगच होत नाही. अशा वेळी अर्थाचे ग्रहण होण्यासाठी शब्दांच्या वेगळ्याच शक्तीचा आश्रय घ्यावा लागतो. उदाहरणार्थ, तू शुद्ध राक्षस आहे असे एखाद्या माणसाला उद्देशून म्हटल्यास राक्षस या शब्दाचा वाच्यार्थ उपयोगी पडणार नाही. येथे राक्षस या शब्दाने क्रूर कर्म करणारा माणूस असा अर्थ सुचवायचा आहे. घरावरून हत्ती गेला या वाक्यात घरावरून म्हणजे रस्त्यावरून अथवा घरासमोरून असाच अर्थ घ्यावा लागतो. शब्दांची ही जी शक्ती ती लक्षणा होय आणि या शक्तीने व्यक्त होणारा अर्थ म्हणजे लक्षार्थ होय. पण कित्येक वेळा एवढ्यानेही भागत नाही. शब्दाचा उच्चार करतात श्रोत्यांच्या मनात वाच्यार्थ तर उतरतोच, पण त्याहीपेक्षा भिन्न व्यापक अशा वेगळाच अर्थाची सूचना मिळते. या सूचनेला काव्यात फार महत्त्व आहे. शब्दांची ही जी शक्ती ती व्यंजना होय आणि हा जो सूचित अर्थ म्हणजे व्यंगार्थ होय. गंगायाम घोषः या पदावलीत गंगेमध्ये असलेला घोष म्हणजे वाडा असा अर्थ घेता येणार नाही. गंगेमध्ये घोष कसा असू शकेल? गंगेमध्ये म्हणजे गंगेच्या काठावर हा अर्थ लक्षणेने प्राप्त होतो. पण गंगायाम या शब्दाने आणखीही काही अर्थ सूचित होतो. गंगा नदीवरून येणारा शीतल आणि पवित्र वारा, गंगा नदीचे पुण्यप्रद सानिध्य इत्यादी हा व्यंगार्थ अथवा ध्वन्यार्थ होय. बुद्धगयेचा पिवळा वारा या मर्ढेकरांच्या उक्तीमध्ये लक्षणा आणि व्यंजना या दोन्ही शब्दशक्तींचा सुंदर संयोग आढळतो. पिवळा हा शब्द बुद्ध भिक्षूंनी परिधान केलेल्या पीतवस्त्रांसाठी आला आहे. ही लक्षणा झाली. पण पिवळा म्हणजे केवळ पीतवस्त्र एवढेच कवीला सांगावायचे नाही. बुद्धाच्या निवासानं पवित्र झालेली बुद्धगया भारतीयांचे क्षेत्रस्थान झाले आहे. अशा या पवित्र क्षेत्रस्थानी गंगा नदीवरून वाहत येणारा वारा पावित्र्याचे उदात्त वातावरण निर्माण करतो. तो केवळ वारा राहत नाही. बुद्धाला ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झाले त्या ठिकाणाचे महात्म्य तो पिवळा वारा ध्वनित करतो. अर्थाची ही जी सूक्ष्म वलये रसिकाच्या ठिकाणी निर्माण होतात त्याला काव्यशास्त्रामध्ये व्यंगार्थ अथवा ध्वन्यर्थ हे नाव आहे. आनंदवर्धनाने ध्वनीला काव्याचा आत्मा मानले आहे. अभिनवगुप्त, मम्मट यासारख्या श्रेष्ठ साहित्यशास्त्रज्ञांनीही ध्वनीचे काव्यामधील श्रेष्ठत्व मान्य केले आहे. तेव्हा ध्वनीचा स्वतंत्रपणेच विचार करता येतो. आपण या ठिकाणी शब्दांच्या ज्या 3 शक्ती आहेत किंवा शब्दांना ज्या शक्तीमुळे अर्थ प्राप्त होतो त्या अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या 3 शक्तींचा विचार करूया. अभिधा शब्दांना विशिष्ट पदार्थवाचक असा अर्थ कसा प्राप्त झाला याचं उत्तर देणं कठीण आहे. भाषाशास्त्रज्ञांनी निरनिराळ्या उपपत्ती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यापैकी कोणत्याच उपपत्तीने या प्रश्नांचा उलगडा होऊ शकत नाही. आज आपणही अनेक नवे नवे संकेत निर्माण करतो. विशेष नामे माणसाने निर्माण केलेल्या संकेतातूनच निश्चित होतात. नव्या नव्या वस्तूंसाठी आपण नवे नवे शब्द निर्माण करतो. केवळ संकेताने शब्दांना विशिष्ट अर्थ प्राप्त होतो हे म्हणणेच योग्य दिसते. संकेत म्हणजे समाजाची मान्यता. संकेत जर समाजाला माहीत नसेल तर शब्दांचा अर्थ समजणारच नाही. संकेत म्हणजे एखाद्या वस्तूला
एखाद्या विशिष्ट ध्वनी समुच्चयानं म्हणजेच शब्दानं संबोधणं, तो विशिष्ट समुच्चय आणि तो शब्द म्हणजेच ती वस्तू आहे हे मान्य करण्याची जी समाजमान्य पद्धत असते, प्रणाली असते, तिला संकेत असं म्हणतात. दुसऱ्या एका उदाहरणानं हा आपण अर्थ सिद्ध करायचा प्रयत्न करूया. उदाहरणार्थ, वृक्ष हा शब्द उच्चारताच विशिष्ट वस्तू आपल्या मनापुढे उभी राहते आणि तो शब्द उच्चारणाऱ्याचा आशय आपणाला पटकन कळतो. शब्द आणि तो विशिष्ट पदार्थ किंवा वस्तू यांच्यातला हा जो वाच्यवाचक भाव आहे तो म्हणजे एक प्रकारे संकेत असतो. संकेतानं व्यक्त होणारा जो अर्थ आहे त्यालाच वाच्यार्थ असं म्हणतात. संकेतार्थ किंवा वाच्यार्थ या नावानं याला संबोधलं जातं. दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या शब्दाचा उच्चार झाल्याबरोबर ऐकणाऱ्याच्या मनात त्या शब्दाचा जो सरळ अर्थ प्रतिबिंबित होतो तो म्हणजे अभिधार्थ. अभिधा या शब्दशक्तीनं जो अर्थ व्यक्त होतो त्याला अभिधार्थ किंवा संकेतार्थ असं म्हणतात. शब्दांचा सरळ अर्थ म्हणजे वाच्यार्थ, सरलार्थ किंवा मुख्यार्थ होय. काव्यामध्ये प्रभात, अरुण, कुसुम, रविशशी, संध्या, रजनी, वारा, पाऊस, नदी, तळे, समुद्र, तारे, मेघ, मोर, कोकिळ इत्यादी अनेक शब्द कवीकडून योजले जात असतात. ते उच्चारल्याबरोबर प्रथमतः त्या शब्दांचा एकच व सरळ अर्थ मनात येतात. काही वेळा हे सरळ अर्थही काव्यसौंदर्य निर्माण करण्यास पुरेसे असतात. शब्दांचा सरळ अर्थ त्या शब्दाबरोबरच प्रकटतो. तो अर्थ त्या शब्दांना कसा प्राप्त झाला, कोणी दिला, यावरचा विचार प्रामुख्याने भाषा आणि व्युत्पत्तीशास्त्रातील आहे. परंतु आपल्या दृष्टीनं शब्दाच्या उच्चाराबरोबर ज्या वस्तूचा किंवा पदार्थाचा आपणाला बोध होतो ती सगळी प्रक्रिया म्हणजे वाच्यार्थ होय किंवा अभिधार्थ होय. आणि ही अर्थ व्यक्त करणारी जी शक्ती आहे तिला अभिधा असं म्हणतात. आता संकेत किंवा संकेतार्थ म्हणजे काय हे आपण थोडंसं समजून घेऊया. वाच्यार्थाला किंवा मुख्यार्थालाच संकेतार्थ असा दुसरा शब्दसुद्धा वापरला आहे आणि तो विशिष्ट हेतून वापरलेला आहे. संकेतापासून संकेतितार्थ हे शब्दरूप तयार झालेला आहे. संकेत म्हणजे एक प्रकारची मान्यता, एक प्रकारचा ठराव. तो दोन किंवा अधिक व्यक्तीमध्ये होऊ शकतो किंवा समाजामध्ये झालेला असतो. अमुक शब्दाच्या उच्चाराबरोबर अमुक अर्थ जो आपल्या डोळ्यासमोर येतो आणि त्या भाषिक समूहातल्या इतर सगळ्या व्यक्तींना सुद्धा जो तोच अर्थ प्राप्त होतो. ही सगळी प्रक्रिया म्हणजे त्या शब्दासाठी त्या शब्दासाठी त्या वस्तूला वापरला जाणारा हा तो संकेत आहे असं आपण मानतो. हे आता आपण संकेतार्थ म्हणजे काय पाहिलं. आता आपण अभिधा शक्तीचे 3 प्रकार पाहणार आहोत. अभिधा शक्तीचे सुद्धा 3 उपप्रकार पडतात. त्यामध्ये जो अभिधेचे प्रकार आहेत ते आपण आता पाहणार आहोत. संकेताने शब्दांना प्राप्त होणारी अभिधा शक्ती ही 3 प्रकारची असते. त्यानुसार शब्दांचेही 3 प्रकार पडतात. अभिधा शक्तीचा जो पहिला प्रकार आहे त्याला योग असं म्हणतात. योग म्हणजे व्युत्पत्ती. व्युत्पत्तीने जेव्हा शब्दांचा अर्थ सिद्ध होतो तेव्हा त्या शब्दशक्तीला योग शक्ती म्हणतात आणि त्या शब्दांना यौगिक असे म्हणतात. हे शब्द घटका अवयवापासून बनलेले असतात. व्युत्पत्तीने हे घटकावयव वेगळे काढल्यास त्यांच्या एकत्र अर्थानेच शब्दांचा अर्थ तयार होत असल्याचे दिसून येते. उदाहरणार्थ, पाठक, गांगेय, भारतीय, दर्शनीय या शब्दातील प्रकृती आणि प्रत्यय यांच्या एकत्र अर्थानं शब्दाचा अर्थ निष्पन्न होतो. म्हणून यांना यौगिक ही संज्ञा आहे. अभिधा शक्तीचा पहिला प्रकार
म्हणजे योग. योग म्हणजे व्युत्पत्तीनं सिद्ध झालेला अर्थ म्हणजे योग रूढी, योग शक्ती असं म्हटलं जातं. व्युत्पत्तीचा जो दुसरा अभिधा शक्तीचा जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे रूढी आहे. शब्दांची ही शक्ती रूढीनं प्रस्थापित झालेली असते. येथे शब्दांचे घटकावयव पाडून म्हणजेच व्युत्पत्तीने अर्थ करता येत नाही. या शब्दामधील वर्णसमूहाला रूढीनेच अर्थ प्राप्त झाला असतो. उदाहरणार्थ मंडप, गृह, तरु, अश्व इत्यादी या शब्दांना रूढ अशी संज्ञा आहे. म्हणजे इथे आपण जे शब्द आहेत त्यांची फोड करू शकत नाही, त्यांची व्युत्पत्ती करू शकत नाही. या शब्दांना रूढीनेच अर्थ प्राप्त झाला असतो. उदाहरणार्थ मंडप, मंडप या शब्दाची आपण फोड करू शकत नाही. तर हा जो वर्णसमूह आहे मंडप, हा त्याला रूढीनेच अर्थ प्राप्त झाला असतो. मंडपाला मंडप काय म्हणायचं, का म्हणायचं, तर पूर्वापार चालत आलेलं आहे म्हणून. याच्यापेक्षा थोडंसं वेगळं वर योगमध्ये होते. तिथं शब्दाला त्याची व्युत्पत्तीनं फोड करता येत असायची आणि त्याच्यामध्ये प्रकृती आणि प्रत्यय असायचा. आता भारतीयमध्ये ई हा प्रत्यय लागलेला आहे. भारत अधिक ई, भारतीय, आणि त्याच्यातून भारतात राहणारा, भारतात अधिवास असणारा तो भारतीय असं आपण म्हणतो. भारत अधिक ईय असा तो शब्द बनलेला आहे. तसं रूढीमध्ये आपल्याला दिसत नाही. रूढीमध्ये अश्व हा याची फोड करता येत नाही. अश्वला हा जो वर्णसमूह आहे याच्या उच्चाराबरोबर आपल्या डोळ्यासमोर घोड्याचं चित्र उभं राहतं. ते तसंच का, तर याचं उत्तर एकच की ते रूढीनं पूर्वापार चालत आलेले आहे म्हणून ते तसंच मानायचं, असा हा प्रकार आहे. आणि अभिधा शक्तीचा जो तिसरा प्रकार आहे तो म्हणजे योग रूढ. काही शब्दामध्ये अवयव असतात परंतु त्यांचा अर्थ व्युत्पत्तीप्रमाणे न होता रूढीनं निश्चित केलेला असतो. घटका अवयवांच्या स्वतंत्र अर्थाप्रमाणे त्यांचा अर्थ करता येत नाही. उदाहरणार्थ पंकज हा शब्द घ्या किंवा खग हा शब्द घ्या. पंकज मधची फोड होते पंक अधिक ज. त्यामध्ये चिखलात जन्मलेले ते पंकज असा योगार्थ घेतल्यास पंकज म्हणजे बेडूक किंवा चिखलातील अन्य कृमी असाही अर्थ होऊ शकेल. पण रूढीने पंकज म्हणजे कमळ असा अर्थ निश्चित केलेला आहे. लक्षात आलं? पंकजला आपण कमळ म्हणतो, कमल म्हणतो. का असं होतं? खरं तर आता पंकज या शब्दाची फोड करता येते, त्याच्या प्रकृती प्रत्यय आपल्याला विभाजित करता येतात. पंकजमध्ये पंक अधिक ज म्हणजे चिखलात जन्मलेले जे जे असतील ते सगळे, म्हणजे मग त्यात बेडूक आले किंवा अन्य कृमी कीटक आले ते सगळे म्हणजे पंकज असा त्याचा अर्थ व्हायला पाहिजे. योग पद्धतीनं फोड करून म्हटलं, पण तसा अर्थ नाही. आपल्याला पंकज म्हणजे कमळ हे माहीत आहे. हे कमळ मग आपण कुठून अर्थ घेतला तर पंकज म्हटलं की कमळ म्हणायचं. कमळच का म्हणायचं तर ते पूर्वापार रूढीनं चालत आलेलं आहे म्हणून म्हणायचं. म्हणजे इथं पंकज या शब्दाची प्रत्यक्षामध्ये व्युत्पत्ती होते, फोड होते आणि त्याचा चिखलात जन्मलेला जो असेल तो म्हणजे पंकज असा अर्थ होतो. परंतु तो अर्थ आपल्याकडे भाषिकाने व्यवहारात स्वीकारलेला नाही. आपल्याकडे रूढीनं पंकज या शब्दाचा अर्थ कमळ असा आहे आणि आपण त्याच अर्थी मान्य करतो, स्वीकारतो. आणि म्हणून पंकज हा शब्दाची जो प्रकार आहे अभिधा शक्तीचा तो योगरूढ या प्रकारातला येतो. योग या अर्थानं की त्याची फोड करता येते, व्युत्पत्तीनं त्याची सिद्धता होते. परंतु रूढ या अर्थानं की व्युत्पत्तीनं होणारा अर्थ मान्य होत नाही. तर रूढीनं जो अर्थ आपण स्वीकारलेला आहे तोच तिथं घेतला जातो, म्हणून त्याला योगरूढ असं म्हटलेलं आहे. दुसरा तपा जसं की खग. खग ख अधिक ग असा त्याचा अर्थ. खग म्हणजे आकाशात गमन करणारा जो असेल तो. ख म्हणजे आकाश, ग म्हणजे गमन. ख ग म्हणजे आकाशात गमन करणारा, विहार करणारा जे असेल ते. आकाशामध्ये कोण कोण फिरतं? विमान फिरत असतं, पक्षी फिरत असतात, सूर्य, चंद्र, तारे, धूमकेतू, उपग्रह असे अनेक आकाशामध्ये संचार करत असतात, फिरत असतात. ते सगळेच मग आपल्याला घ्यावे लागतील ख ग म्हटल्यानंतर.
आकाशात जे जे फिरतात, भ्रमण करतात ते सगळे, आकाशात गमन करतात ते सगळे, असा त्याचा योग शक्तीनं अर्थ होतो. म्हणजे व्युत्पत्तीनं जर ते ख आधी ग असं फोडून करायचं झाला तर प्रत्यय, परंतु तसा व्यवहारात आपल्याकडे स्वीकारलेला नाही. खग म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर पक्षी असाच मर्यादित अर्थ येतो. कुठून असा हा अर्थ आला? तर खग म्हणजे पक्षी हा रूढीनं स्वीकारलेला अर्थ आहे, पूर्वापार चालत आलेला अर्थ आहे, आणि म्हणून आपण खग म्हणजे पक्षी असाच आपण अर्थ घेतो. याला योग रूढ असं म्हणायचं. संकेतानं अर्थनिश्चिती होणाऱ्या या तिन्ही शब्द प्रकारांना वाचक शब्द असं म्हणतात. या शब्दांनी विशिष्ट वस्तू दर्शवली जाते, तिला वाच्य असे म्हणतात. अभिधेने निश्चित होणाऱ्या या शब्दार्थ संबंधाला वाच्य वाचक संबंध असे म्हणतात. आपण आता जे जे शिकलो ते परत एकदा शेवटी उजळणी करूया. साहित्यामध्ये, काव्यामध्ये जे शब्द वापरले जातात त्या शब्दांच्या अंगी एक विशिष्ट प्रकारची शक्ती असते. विज्ञानामध्ये किंवा इतिहास तत्त्वज्ञानामध्ये ज्या पद्धतीनं शब्दांचा प्रयोग वापर केला असतो त्याच्याहून भिन्न पद्धतीनं काव्यामध्ये, साहित्यामध्ये केलेला असतो. साहित्यामधील शब्दाचा वापर आणि विज्ञान, सामाजिक शास्त्रे, तत्त्वज्ञानादी शास्त्रे यामधील शब्दांचा वापर यांच्यामध्ये खूप फरक आहे. साहित्यामध्ये किंवा काव्यामध्ये शब्दांच्या मधून वेगवेगळ्या प्रकारचे भिन्न भिन्न अर्थ व्यक्त होतात, वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ सूचित होत असतात. किंवा कवितेमध्ये तर वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ, अनेक अर्थ ध्वनित होत असतात, सूचित होत असतात. म्हणून काव्याच्या ठिकाणी ही जी वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ सूचित करण्याची जी क्षमता असते, शक्यता असते, त्यातच त्याचं काव्यपण असतं. आणि काव्यातल्या शब्दांच्या ठिकाणी हे सामर्थ्य आलं कुठून? याचा शोध घेण्यातून. शब्दाच्या अंगी काही शक्ती असतात याची एक जाणीव साहित्य अभ्यासकांना झाली. आणि या कोणत्या तीन शब्दशक्ती, या शब्दशक्ती असतील तर त्यांनी वेगवेगळ्या पातळीवर जे शब्दांचं उपयोजन साहित्यामध्ये होत असतं, जे शब्द काव्यामध्ये, साहित्यामध्ये वापरले जात असतात, ते कोणत्या पद्धतीनं वापरले जातात, वापरल्यानंतर त्याचा अर्थ वाचकांना, रसिकांना कशा पातळीवर, कोणकोणत्या पद्धतीनं अर्थ प्रतीत होत असतो, या सगळ्याचा अत्यंत सूक्ष्म पातळीवर विचार केला. आणि त्या आधारे त्याने असं म्हटलं की साहित्यातले जे शब्द असतात त्या शब्दांना व्यवहारातील शब्दांपेक्षा किंवा शास्त्र, तत्त्वज्ञान, सामाजिक शास्त्रातील शब्दांच्या पेक्षा एक वेगळा भिन्न अर्थ असतो. आणि हा भिन्न अर्थ म्हणजे त्या शब्दाच्या अंगी असणारी एक प्रकारची शक्ती असते. तिलाच शब्दशक्ती असं म्हटलेलं आहे. शब्दशक्ती म्हणजे शब्दांचा अर्थ व्यक्त करण्याची जी क्षमता असते तिला शब्दशक्ती असं म्हणतात. साहित्य हे शास्त्र, तत्त्वज्ञान, इतिहास या सगळ्या वाङ्मय प्रकारापेक्षा वेगळं ठरतं, कारण त्यातल्या शब्दांच्यामध्ये एक भिन्न अर्थ प्रतीत करण्याची क्षमता असते, असं साहित्य अभ्यासकांचं मत आहे. आणि मग हे शब्दशक्ती किती असतात? तर त्याने तीन शब्दशक्ती मांडलेल्या आहेत. एक म्हणजे अभिधा, दोन व्यंजना आणि तिसरी लक्षणा. अभिधा म्हणजे शब्दाच्या उच्चाराबरोबर आपल्या डोळ्यासमोर जो अर्थ प्रतीत होतो तो अभिधा. आपण वाचेनं शब्दाचा उच्चार केल्याबरोबर जो अर्थ येतो त्याला वाच्यार्थ म्हणतात किंवा अभिधार्थ असं म्हणतात. वाणीनं उच्चारल्याबरोबर जो अर्थ समोर येतो, उदाहरणार्थ पुस्तक, लॅपटॉप, कॉम्प्युटर, मोबाईल, पेन, वही, कॉलेज, विद्यापीठ, हे शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर ते संबंधित घटक जे आहेत ते डोळ्यासमोर आले. हा जो शब्दांच्या ठिकाणी जो जी एक क्षमता आहे तिला अभिधा शक्ती आहे असं म्हणतात. आणि अभिधा शक्तीनं जो अर्थ प्रतीत होतो तिलाच अभिधार्थ किंवा वाच्यार्थ किंवा संकेतार्थ असं म्हणतात, कारण तो संकेतानं अर्थ प्राप्त झालेला असतो. पेनला पेन काय म्हणायचं?
तर पेन या ध्वनी समूहानं जी वस्तू दाखवली जाते ती अशी अमुक प्रकारची आहे आणि तिला तेच म्हणायचं, हे समाजानं मान्य केलेलं एक संकेत आहे. समाजानं ठरवलं की या वस्तूला हे म्हणायचं. मोबाईल ह्या ध्वनीच्या उच्चाराबरोबर आपल्या डोळ्यासमोर मोबाईल हे एक विशिष्ट प्रकारचं उपकरण डोळ्यासमोर येतं. त्याला मोबाईलच का म्हणायचं, त्याला पेन का म्हणायचं नाही? तर ह्याचं उत्तर सरळ सोपं आहे की समाजानं मान्य केलेलं आहे, की मराठी भाषिक समूहानं हे मान्य केलं की मोबाईल या ध्वनी समुच्चयाला हे विशिष्ट असं उपकरण संबोधायचं किंवा हे विशिष्ट अशा उपकरणाला मोबाईल हा ध्वनी समुच्चय आहे, हे जे एक समाजानं मान्य केलेले संकेत आहेत त्याच्यावरून शब्दांची जी एक शक्ती प्रतीत होते तिला संकेतार्थ असं म्हणतात. आणि शब्दांच्या ठिकाणी 3 शक्त्या मानलेल्या आहेत. एक अभिधा, अभिधाने जो अर्थ प्रतीत होतो तिला अभिधार्थ किंवा वाच्यार्थ किंवा संकेतार्थ म्हणतात. दुसरी शब्दशक्ती म्हणजे लक्षणा, लक्षणेने जो अर्थ प्रतीत होतो त्याला लक्षार्थ म्हणतात. आणि तिसरी शब्दशक्ती म्हणजे व्यंजना, व्यंजनेने जो अर्थ प्रतीत होतो त्याला व्यंजनार्थ किंवा व्यंगार्थ असं म्हणतात. कविता जी असते, काव्य जे असतं ते व्यंजनाशक्तीने बनलेलं असतं. आपण या व्हिडिओमध्ये अभिधा शक्तीचं स्वरूप, अभिधेचे कार्य कसं चालतं, अभिधेचे उपप्रकार पाहिले. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लक्षणाशक्ती आणि व्यंजनाशक्ती पाहणार आहोत. अभिधा शक्तीचे 3 प्रकार आपण पाहिले. एक म्हणजे योग, दुसरा रूढी, तिसरा योगरूढ. योग म्हणजे व्युत्पत्ती. जेव्हा शब्दांचा अर्थ व्युत्पत्तीनं म्हणजे शब्दांची फोड करून सिद्ध होतो तेव्हा त्या शब्दशक्तीला योगशक्ती म्हणतात आणि त्या शब्दांना यौगिक असं म्हणतात. शब्द हे घटका अवयवापासून पडलेले असतात आणि व्युत्पत्तीने हे घटका अवयव वेगळे काढल्यास त्यांच्या एकत्र येण्यानेच शब्दांचा अर्थ तयार होतो. उदाहरणार्थ भारतीय, इथं भारत अधिक ईय, ईय हा प्रत्यय लागलेला आहे. भारत ही प्रकृती मूळ शब्द आहे आणि त्याला ई हा प्रत्यय लागला आहे. त्यापासून भारतीय म्हणजे भारतात राहणारे, भारतात रहिवास असणारे, भारतातले अशा अर्थानं आपण ते भारतीय वापरतो. त्याला योग म्हणतायचं म्हणजे शब्दाची फोड करता येते आणि त्या फोडीनं व्युत्पत्तीनं त्या शब्दाचा अर्थ सिद्ध झालेला असतो, तो योग. कधी कधी असं होतं की त्या शब्दाची फोड करता येत नाही, सरळ सरळ वाच्यार्थनंच आपल्याला तो अर्थ प्रतीत होतो आणि तसंच तो अर्थ का त्या वस्तूला तसंच का म्हणायचं, तर ते रूढीनं परंपरेनं चालत आलेलं आहे म्हणून म्हणायचं. उदाहरणार्थ आपण तरू म्हणजे गवत, तरूला तरूच का म्हणायचं गवताला, तर ते रूढी परंपरेपासून चालत आलेलं आहे म्हणून त्याला तरू म्हणायचं. असं त्याला रूढी असं म्हणतात. आणि तिसरा प्रकार म्हणजे योगरूढ, म्हणजे त्या शब्दांची प्रत्यक्षात त्याची फोड करता येते, व्युत्पत्तीनं शब्द अलग करता येतात, परंतु त्याचा अर्थ व्युत्पत्तीनं घेतला जात नसतो, तर त्याचा अर्थ हा रूढीनं जे चालत आलेला आहे तोच स्वीकारला जातो. जसं की पंकज, पंक म्हणजे चिखल आणि अधिक ज म्हणजे जन्मलेले, पंकात जन्मलेले असा त्याची व्युत्पत्ती होते. मग पंकात म्हणजे चिखलात जन्मलेले जे जे असतील ते, मग त्यामध्ये बेडूक आला, कृमी, कीटक आले, हे सगळे त्याचा अर्थ मध्ये सूचित होतात. परंतु असा आपण पंकजचा अर्थ कधीही घेत नाही. आपल्याला पंकज म्हणजे कमळ हे संकेतानं मराठी भाषिक समूहाने मान्य केलेलं आहे. म्हणजे इथं होतं असं की या प्रकारच्या शब्दशक्तीमध्ये त्या शब्दाची फोड होते, परंतु त्याचा अर्थ जो आहे तो रूढीनं चालत आलेला घेतला जातो. पंकज म्हणजे कमळ असा घेतला त्याचा अर्थ जातो, म्हणून त्याला योगरूढ असं म्हणतात. अशा प्रकारे आपण शब्दांच्या 3 शक्ती आणि त्याच्यातली पहिली शक्ती अभिधा आणि अभिधा शक्तीचे 3 उपप्रकार योग, रूढी आणि योगरूढ हे 3 शक्ती हे उपप्रकार आपण पाहिले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण व्यंजना आणि लक्षणा शक्तीचं कार्य कसं चालतं ते आपण पाहूया. धन्यवाद.